कसं काय मंडळी, बरं आहे ना? तर नमस्कार. मी दीपक. हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. हे माझे मित्र स्वप्नील आणि हे गणेश, माझा छोटा भाऊ. तर आज जस्ट आम्ही असंच बसलो होतो. घराच्या खाली लाईट गेली होती आणि बसलो होतो खाली. तर आमचं डिस्कशन झालं, यार गरमी खूप आहे. ठीक. तर गरमी खूप आहे तर काहीतरी थंड खायला जाऊया. तर आमचे मित्र आहेत स्वप्नील, ते बोलले की कोकोफिट नावाचं काहीतरी आहे, ज्यात कोकोनटचं काय नवीन बनतं, जे डोंबिवलीला आपल्या जवळच खुललं आहे. तर मी बोललो चला मग बघून येऊ एकदा कसं काय नाही ते. तर थोडंफार सांगा ना कोकोफिटबद्दल काय येतं एकदम, कारण की हे एकदा गेले होते. अच्छा, मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मला ते स्मूदीज सर्व केले होते त्यांनी, आणि ते स्मूदीज चॉकलेटच्या मिक्स करून कोकोनटचा थोडासा फ्लेवर होता त्यामध्ये. मला छान वाटलं. मी माझ्या मित्रांना पण सांगितलं. आता बघूया त्यांना कसं आवडतं. तर बघितलं कसं वाटलं यांना. तर तुम्हाला पण दाखवू काय कसं जायचं तिथे आणि काय काय प्रोडक्ट्स मिळतात. तर चला मग बघूया, हा व्लॉग सुरू करूया. तर मंडळी, आता पोचलो आम्ही कोकोफिटला. हे आमच्या जे मागं दिसते वर, इथे सेकंड फ्लोअरला आहे आणि एक्झॅक्ट पेंढरगड कॉलेज. ठीक आहे, या पेंढरगड कॉलेजच्या ऑपोजिटलाच इथे हे JNP आर्केड आहे. इथंच या सेकंड फ्लोअरला बघा, इथे समोर बॅनर पण लागला आहे. हा छोटा दिसत आहे बघा, हा बॅनर, हा नाव ओपन म्हणून. इथे सेकंड फ्लोअरलाच ना, एक्झॅक्ट सेकंड फ्लोअरला. तर चला दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही किती दिवसापासून इथे येत आहे? मी मागच्याच हप्त्यात आलो. इथे 2 वेज आहेत ना यायचे. हे बघा, इथून एक वे आहे जिथे हे शॉप आहे बाजूला, आणि एक त्या साईडून आहे जिथे बर्गर किंग आहे, तिथून एक वे आहे यायचा. ठीक. तर आपण या वेळेने चाललो आहे जिथे एक शॉप आहे, आणि एंट्री मारली की जस्ट तुम्हाला समोरच लॅपिनोजचा पिझ्झा दिसेल. इथे नाही जायचं आपल्याला, इथून वर जायचं आहे. लिफ्ट पकडायची वाटतं. चला मग. हां, काय बोलले, लिफ्ट पकड. हे का आली लिफ्ट, मस्त आहे. सेकंड फ्लोअरला ना. तर आपण मंडळी चाललोय सेकंड फ्लोअर कोकोफिट. तर बघूया कसा आहे कोकोफिट आपला. तर मंडळी, हे कोकोफिट डोंबिवलीचा. चला या बघूया आपण कसं आहे. या.
तर मंडळी एक्झॅक्टली आम्ही आता आलेलो आहे कोकोफीडमध्ये. डोंबिवलीचे कोकोफीड म्हणजे जसे आमचे मित्र स्वप्नील बोलले की तर कोकोनटचे प्रोडक्ट्स आहेत, लाईक आईस्क्रीम आहेत. हा ठीक, मी जस्ट म्हणजे बोलतात नाही का, काय बोलतात त्याला इंग्लिशमध्ये, तुला वाटलं नसतं एवढे प्रोडक्ट्स आहेत. हां. तर एक्झॅक्टली मला वाटलं छोटंसं शॉप असेल जसं आपलं नॉर्मल लोकल शॉप आहे आणि 2-3 प्रोडक्ट असतील काहीतरी आईस्क्रीमचे. ठीक, इथं आईस्क्रीम फक्त नाही भेटत, इथं स्मूथी, शेक्स, व्हरायटीज ऑफ काय म्हणतात त्याला, फूड आहेत, हां प्रोडक्ट्स आहेत. तर या आपण एकदा इथे ओनर आहे समोर आमच्या, त्यांच्याशी बोलू, विचारू त्यांना कोणते कोणते स्पेशल आयटम्स आहेत तुमचे इथे. ओनर, तर नमस्कार, ब्लॉगर बामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर तुमचं नाव थोडं इंट्रोडक्शन द्या सर आपल्या सबस्क्रायबरला. नमस्कार, मी अमित खैरे. कोकोफिट हे मुंबईमधलं सर्वात पहिलं आउटलेट आम्ही डोंबिवलीमध्ये ओपन केलेलं आहे. बरोबर पेंढारकर कॉलेजच्या समोर हे आउटलेट आहे. आपण सर्वांनी इकडे या, आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे मेनूज आहेत, ते आपल्याला खायला मिळतील. सर आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही हे जे आउटलेट आहे कोकोफीड, हे तुम्ही कधी ओपन केलं, लाईक डोंबिवलीमध्ये कधी ओपन केलं ते? डोंबिवलीमध्ये ह्याचे ओपनिंग 4 मे रोजी ओपन झालेलं आहे 2022मध्ये, म्हणजे आता 10 दिवसच झालेले आहे. ओके. तर सर आपल्या कोकोफीडमध्ये काय काय कोणत्या व्हरायटीज प्रोडक्ट्स आहेत? आपला मेन प्रोडक्ट आपला कोकोफिटचा आहे आईस्क्रीम, कोकोनट आईस्क्रीम, कोकोनट स्मूदीज आणि कोकोनट शेक. हे मेन मुख्य आहे. कोकोफिटचे मेन जे हे आहे, म्हणजे त्याचं जे आपण SOP म्हणतो, ॲक्च्युली जेवढे पण आईस्क्रीम आहे, जेवढे पण स्मूदीज आहेत, हे सगळं कोकोनट बेस्ड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही कोकोनटपासून काही ना काही त्याच्या इन्ग्रेडियंटपासून बनलेली आहे. जर आपण एखादं कोकोनट कूलर घेतोय तर त्याच्यामध्ये जे वॉटर यूज होतं ते कोकोनट वॉटर यूज होतं. कोकोनट जर काय आपलं आईस्क्रीम्स कुठले पण फ्लेवरचे घ्या, मँगो घ्या, किवी घ्या, चिकू घ्या, कुठलाही आईस्क्रीम घ्या, त्याच्यामध्ये कोकोनट मिल्क आणि कोकोनट मलाईचा वापर केलेला आहे. म्हणजे आपण या आमच्या कोकोफिटमध्ये कुठलाही जर काही वस्तू मी कुठली खायला टेस्ट करायला घेणार, प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला कोकोनट हे इन्ग्रेडियंट मिळणार. सर एक्झॅक्टली आता मला जसं तुम्ही बोलला कोकोफिट डोंबिवलीमध्ये आपलं खुललेलं आहे, तर डोंबिवलीच्या बाहेरही तुमचे ब्रँचेस आहेत का फक्त डोंबिवलीमध्ये? नाही, कोकोफिट ही एक ब्रँडेड कंपनी आहे. ही हैदराबाद बेस्ड मोठी कंपनी आहे. ओके. रिसेंटली शार्क टँक इंडिया सोनी TV वरती जो शो येतो त्याच्यामध्ये हे अपियर झाले होते. त्याच्यानंतर कोकोफिटबद्दल लोकांना अवेअरनेस आलेला आहे. तर मुंबईमधलं जे पूर्ण जे मुंबईचं जे बिझनेस आहे तो आम्ही कोकोफिटकडून आम्ही त्याचे राईट्स घेतलेले आहेत. तर सर्वात पहिले जे शॉप जे आउटलेट जो ओपन झाला आहे तो डोंबिवलीमध्ये आहे, मुंबईचा. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेट 100 अजून आउटलेट्स ओपन होतील पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये. ओके, नाईस, कॉंग्रॅच्युलेशन त्यासाठी सर तुम्हाला. आणि सर मला एक विचारायचं आहे, आता समजा आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे, माझे मित्र त्यांनी इथे आले होते, आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे, तर हे जे तुमच्याकडे जे कोकोफिट आहे, जसं आता आम्ही बघतो इथे खूप सारे असे प्रोडक्ट्स आहेत इथे ठेवलेले, तर ह्यामध्ये स्पेशल काय आहे तुमच्या इथले? स्पेशल काय, जसं हर एक फूड इथे मध्ये गेलो हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये, तिथे एक स्पेशल काहीतरी असतं, तर तुमच्या इथे स्पेशल काय? आमच्याकडे स्पेशल बघा, आईस्क्रीममध्ये पण आहे, स्मूदीजमध्ये पण आहे. ओके. पण काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये स्मूदीज आईस्क्रीम हे मिक्स येतं. आमचा सर्वात मेन प्रोडक्ट आहे सुपर कोको म्हणून. सुपर कोको हा जो प्रोडक्ट आहे तो प्रॉपर कोकोनट शेलमध्येच येतो. आणि कोकोनट शेलमध्ये आम्ही त्याचे जे वेगळं जे सिरप बनतं, जे स्मूदी बनते, ते कोकोनटच्या आतमध्ये टाकून त्याच्यावरती एक आईस्क्रीमचा एक स्कूप ठेवला जातो आणि ते दिसायला अतिशय सुंदर दिसतो. ज्याचं आम्ही पाहिजे तर आम्ही तुम्हाला आता बनवून दाखवू. ते तुम्ही प्रत्येकाने तुम्ही जर काही इथून टेस्ट केलं तर तुम्हाला त्याची टेस्ट काय ते समजेल. दिसायला खूप सुंदर दिसतं, टेस्टमध्ये पण तेवढंच मिळतं. ओके, नाईस सर. तर आता समजा आता आम्ही आलो आहे, आता आम्ही कसं एक आफ्टरनूनला आल्याकडे खूप गरमी होती आणि आम्ही मित्र बोलला की चला म्हणून आम्ही आलो. तर आता समजा आमच्यासारखे कोण सबस्क्रायबर आहे माझे किंवा कोण असे जे व्हिडिओ बघून येत आहेत, तर काय टायमिंग आपल्या शॉपचा, किती वाजता ओपन होतं आणि क्लोज किती वाजता होतं? आपलं काउंटर हे 12 ते रात्री 11:30 पर्यंत ओपन असतं. ऑल डे? ऑल डे, आठवड्याचे 7 दिवस, दुपारी 12 पासून संध्याकाळी 11:30 पर्यंत आपलं काउंटर ओपन असतं. त्याच्यामध्ये तुम्ही कधीही येऊ शकता, कुठलाही मेनू तुम्ही ट्राय करू शकता. ओके. तर सर एक लास्ट फायनली क्वेश्चन आहे, माझे जे आमचे ब्लॉगर भाऊ हा जो व्हिडिओ बघत असतील, जर ब्लॉगर भाऊमधून जे सबस्क्रायबर आमचे येतील तर त्यांच्यासाठी काय सरप्राईज, लाईक काय डिस्काउंट द्याल तुम्ही? नक्कीच. ब्लॉगर भाऊने आमचं खूप चांगली मार्केटिंग करत आहेत. तर त्यांच्या जेवढे पण त्यांचे थ्रू जे कस्टमर येणार आहेत त्यांच्यासाठी मी नक्कीच काहीतरी करू आणि माझ्या मते मी तुम्हाला 10% डिस्काउंट ऑफर करू शकतो प्रत्येक प्रोडक्ट.
कुठलाही प्रोडक्ट घेतला. ओके सर, थँक्यू. धन्यवाद तुमच्या म्हणजे आम्हाला डिस्काउंट दिल्याबद्दल आमच्या सबस्क्रायबरना. थँक्यू. थँक्यू सर. तर चला आपण टेस्ट करूया मंडळी. ते व्हरायटीज ऑफ प्रोडक्ट्स आहेत, आपण एक घेऊया आणि टेस्ट करूया. तर फायनली आमचं सर्व खाऊन पिऊन मस्त झालेलं आहे. मस्तच टेस्ट होती कोकोफिटमध्ये. ते आम्ही जे टेस्ट केलं फ्रँकी होते, स्पायसी होते, कोको शेक, सोडास आणि अजून काय आपण टेस्ट केलं, पॉकेट्स, डेट चॉकलेट. जे मेन होतं डेट चॉकलेट. डेट चॉकलेट अशा आईस्क्रीम तुम्ही खाल ना सारखं सारखं येईल कोकोफिटमध्ये. एकदम मस्त डेट चॉकलेट. इकडची टॉप. हां, तर मंडळी खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक म्हणजे ॲड्रेस वगैरे सर्व देतो. तुम्ही या एकदा व्हिजिट करा आणि आपलं नाव घ्या ब्लॉगर भाऊ, तर तुम्हाला अजून 10% डिस्काउंट भेटेल. ठीक. आणि वरून काय असेल त्यांचं काय नक्की. बरोबर आहे. आणि इथं आल्यावर एक चीज विसरू नका. काय बोलतात ते लास्टला खाल्लं? ईट हेल्दी, स्टे फिट, बोले तो कोकोफिट. कोकोफिट.